मराठा समाजाचे आरक्षण रद्द. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसचा गंभीर आरोप. आरक्षण रद्द होण्यास ठाकरे सरकारच जबाबदार. नमस्कार मित्रांनो, मी दिनेश बिरासदार. न्यूज मराठी लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून मी माझे रोखठोक विचार आपल्या समोर मांडणार आहे. मित्रांनो, माझ्या न्यूज मराठी लाईव्ह टीव्ही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे ही आपणास नम्र विनंती. धन्यवाद. मित्रांनो, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द झालेलं आहे. त्या विषयावरती मी आपल्याशी बोलणार आहे. मित्रांनो, प्रत्येक राजकीय पक्ष आपलीच बाजू खरी व सत्य आहे असे सांगून आपल्यावरती मराठा आरक्षण रद्द झाल्याचा ठपका बसू नये व 65% मराठा समाजाचा रोष आपल्या पक्षावर किंवा सरकारवर येऊ नये म्हणून पक्षाच्या किंवा सरकारच्या वतीने बाजू मांडून मराठा समाजाचा रोष कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण मागील काही वर्षापासून मराठा समाज हा खूप जागृत झालेला आहे. आता प्रत्येक राजकीय पक्षाला मराठा समाजाबद्दल सहानुभूती व्यक्त करून मराठा समाजाच्या भावनाशी खेळू नये. सर्व राजकीय पक्षांनी हे लक्षात ठेवावे. तुम्ही सर्वांनी मिळून आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण दिले नाही तर येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जो पक्ष आम्हाला न्याय देणार नाही त्याला आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा मराठा समाजातील संघटनांनी व नागरिकांनी राज्याच्या व देशाच्या प्रमुख पक्षांना दिला आहे. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण रद्द झाल्याबद्दल ते त्यांच्या मागील सरकारची बाजू पत्रकार परिषदेत मांडणार आहेत. चला तर देवेंद्र फडणवीस काय बोलणार आहेत ते पाहूया. आत्ताच मी अशोक चव्हाण, नवाब मलिक आणि अरविंद सावंत यांची प्रेस कॉन्फरन्स बघितली. अपेक्षेप्रमाणेच आपलं स्वतःचं अपयश लपवण्याकरता केंद्र सरकार आणि मागचं सरकार यांच्यावर सगळं ढकलण्याचं काम या ठिकाणी या पत्रकार परिषदेने केलं आहे. यात काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अर्धवट बोलायचं आणि खोटं बोलायचं हे अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांनी केलं आहे. अरविंद सावंत बोलूच शकत नाहीत कारण ते आमच्यासोबत सरकारमध्ये होते आणि माननीय उद्धवजींना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये घेऊन हा कायदा तयार करण्यात आला होता आणि म्हणून त्यांना तर बोलायचाच अधिकार नाही आहे. पहिली गोष्ट अशी, हा कायदा जेव्हा अमेंडमेंट कायदा आपण तयार केला त्यावेळी सगळ्या पक्षांनी एकमताने बैठक घेऊन या कायद्याला समर्थन दिलं आणि सगळ्यांनी मिळून सांगितलं की याच्यावर चर्चा करायची नाही, आपण सगळे एकमताने हा मान्य करू. त्यामुळे अशोक चव्हाणांना तेव्हा तो कायदा मान्य होता आणि आज मात्र ते म्हणतायत की अधिकार नव्हता. पण राज्य सरकारच्या वतीनं जी भूमिका आपण हायकोर्टात मांडली होती की 102व्या घटना दुरुस्तीचा आमच्या कायद्याशी संबंध येत नाही कारण आमचा अमेंडमेंट ॲक्ट आहे, मूळ ॲक्ट हा घटना दुरुस्तीच्या आधीचा आहे, हे मात्र या ठिकाणी मांडण्यास आपण सपशेल अपयशी झालो किंवा कदाचित जाणीवपूर्वक ते मांडलं नाही कारण आपल्याला कोणावर तरी त्याचं खापर फोडायचं होतं. आणि म्हणून आज जे काही आत्ता या ठिकाणी 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात सांगण्यात येत आहे आणि यातही एकीकडे तेच सांगतात की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं की राज्याचे अधिकार अबाधित आहे आणि त्यातच आपण कायदा केला आहे आणि आता ते म्हणतात दिशाभूल केली आहे. दिशाभूल आम्ही केलेली नाही, दिशाभूल ही महाविकास आघाडीच्या सरकारने केली आहे. अशोक चव्हाण, नवाब मलिक, तुम्ही दिशाभूल केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं यात काय आहे तर जे काही 102व्या घटना दुरुस्तीनंतर जो विषय समोर आला आहे त्यात राज्याला कायदा करायचा अधिकार आहे की नाही असा विषय नाही आहे. राज्याला कायदा करायचा अधिकार आहेच. एखाद्या समाजाला मागास घोषित करायचं त्याची पद्धत काय आहे तर त्याची पद्धत सांगितली आहे की राज्याकरता राज्य मागासवर्ग आयोग जो आहे तो त्या ठिकाणी शिफारस करेल आणि ती राष्ट्रपतीकडे जाईल आणि केंद्राकरता केंद्र मागासवर्ग आयोग शिफारस करेल. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा हे जे काही सांगण्यात येत आहे की राज्याचे अधिकार संपले आहेत, कायदा करायचे राज्याचे अधिकार संपले आहेत असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. मागास एखाद्या
समजा समाजाला घोषित करायचा आहे, तर त्या संदर्भातली जी पद्धत आहे ती आता 102व्या घटना दुरुस्तीनंतरची ही अशी सांगण्यात आलेली आहे. आपण जी काही कारवाई केली होती, म्हणजे आता मजेची गोष्ट अशी आहे, आधी अशोक चव्हाण साहेब स्पष्टपणे म्हणतात की सर्व घटनात्मक बाबी पूर्ण केल्या आणि आम्ही कसा मागासवर्ग आयोगाचा त्या ठिकाणी अहवाल सादर केला. इंदिरा साहनी यांच्या जजमेंटमध्ये राज्यांवर जबाबदारी दिलेली आहे की ज्या जबाबदारीत राज्यांनी आपला मागासवर्ग आयोग तयार करायचा आहे, आपण त्याचा कायदा तयार करून गायकवाड कमिशन म्हणजे राज्य मागासवर्ग आयोग इंदिरा साहनींच्या नियमानुसार आपण त्या ठिकाणी केला आणि त्यानुसार आपण 50% वरचं जस्टिफिकेशन दिलं. आत्ता जे काही आपण जर कोर्टाचा निर्णय बघितला, कोर्टाच्या निर्णयाचे 6 मुद्दे आहेत. पहिले 3 मुद्दे महाराष्ट्र स्पेसिफिक आहे आणि शेवटचे 3 मुद्दे हे इन जनरल आहे. त्या शेवटच्या 3 मुद्द्यात 102चा त्यांनी उहापोह केला आहे. पहिले 3 मुद्दे जे आहेत ते महाराष्ट्राच्या कायद्याच्या स्पेसिफिक आहेत आणि त्याच्यामध्ये 50%च्या वर जाता येतं की नाही आणि जाता येतं तर ते आपण पूर्तता करतो की नाही या संदर्भातली सगळी माहिती दिलेली आहे. आणि त्यात आपण जे काही गायकवाड आयोगाने कसं 50%च्या वर आम्ही देऊ शकतो आणि इंदिरा साहनींच्या निकषात बसतो हे जे गायकवाड कमिशनने सांगितलं, जे माननीय उच्च न्यायालयाने मान्य केलं, जे आमच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने मान्य करून स्थगिती द्यायला नकार दिला, तेच या सरकारच्या काळात हे सरकार सांगू शकलं नाही किंवा जाणीवपूर्वक या सरकारने सांगितलं नाही. आणि म्हणून ही सगळी जबाबदारी या सरकारची आहे. आता हे जे हात झटकण्याचं काम आहे आम्ही पाठवून देऊ केंद्र सरकारकडे, असं होणार नाही. या संदर्भात कारवाई पूर्ण करावी लागेल आणि एवढंच नाही तर त्याचं जस्टिफिकेशन आल्यानंतर समजा तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे त्याला मान्यता मिळाली तरी कायदा राज्यालाच करावा लागेल आणि पुन्हा 50%च्या वरचं जस्टिफिकेशन 50%च्या वरचं जस्टिफिकेशन हे कोणाला मागास ठरवायला लागत नाही. मागास ठरलेल्यांना आरक्षण देण्याकरता लागतं. देवेंद्र फडणवीस विचारात वकील आहेत, तेच काय बाजू मांडत नाही कोर्टामध्ये असं असे चव्हाण बोलले. देवेंद्र फडणवीसांची आठवण तर तुम्हाला स्थगिती आल्यावर झाली. स्थगिती यायच्या आधीच्या एकाही बैठकीला तुम्ही देवेंद्र फडणवीसला बोलवलं नाही. हे सरकार विरोधकांची चर्चा करणं कमीपणाचं मानतं आणि त्यामुळे कोरोना असो की मराठा आरक्षण असो, ज्या वेळेस स्थगिती मिळाली आणि मग चारीकडनं टीका झाली त्यानंतर तुम्ही मला चर्चेला बोलवलं. पण मला चर्चेला बोलवा की बोलवू नका, माझ्या सन्मानाचा विषय नाही आहे. मराठा आरक्षण टिकलं पाहिजे हा माझा प्रयत्न होता आणि आम्ही टिकवून दाखवलं. आमच्या सरकारने माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण टिकवून दाखवलं. नव्हे तर आत्ता मराठा आरक्षणाचा फायदा घेतलेले जे लोक आहेत, ज्यांना 9/9/2020 पर्यंत जे लोक त्या ठिकाणी नोकरीत किंवा शिक्षणात गेले आहेत त्यांना प्रोटेक्शन देखील मिळालं आहे. आमच्या कायद्यामुळेच ते मिळालेलं आहे. त्यामुळे आम्ही कायदा टिकवला, तुम्ही टिकवू शकला नाहीत. आता टिकवू शकला नाहीत तर खोटं बोलू नका. सर, आपण मुख्यमंत्री असते महाराष्ट्राचे तर आपली काय भूमिका राहिली असती या संदर्भात मला विश्वास आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदा टिकवण्याकरता जसं आम्ही उच्च न्यायालयात टिकवला, जसं आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर स्थगिती येऊ दिली नाही, तसंच आम्ही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयातही योग्य प्रकारचा समन्वय साधून हा कायदा वाचवला असता. मुख्यमंत्र्यांनी निवेदनात असं म्हटलं आहे केंद्रानं जनतामध्ये कायदा करावा, यापूर्वीच्या अशा प्रकारांमध्ये पुढाकार घेऊन केंद्रानं असे कायदे केले आहेत. मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना योग्य ब्रीफिंग मिळत नाहीये. कायदेशीर गोष्टींचं त्यांना जाणीवपूर्वक योग्य ज्ञान दिलं जात नाहीये. आता ते काय म्हणाले मी ऐकलं नाही, पण तुम्ही म्हणताय तसं जर ते म्हणाले असतील तर त्यांनी पुन्हा एकदा ॲडव्होकेट जनरलकडनं समजून घेतलं पाहिजे कायदा काय. खरं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका ज्या दाखल झालेल्या आहेत त्या याचिका या NCP स्पॉन्सर्ड आहेत. नवाब मलिक साहेब NCP स्पॉन्सर्ड, ती तुमची लोक आहेत आणि त्याही वेळेस मी सांगितलं होतं. आणि काही लोकांचं तर वक्तव्य देखील आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत बैठका घेतल्या आहेत आणि बैठका घेऊन त्यांना तुम्ही याचिका टाकायला लावलेल्या आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांना रोग जडला आहे खोटं बोलण्याचा. मुळातच मी त्या दिवशी देखील सांगितलं की जेव्हापासनं
त्यांच्या घरच्या लोकांवर NCBने कारवाई केली तेव्हापासनं केंद्र सरकारच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात बेजबाबदार वक्तव्य करण्याचा त्यांना नाद जडलेला आहे. आताच आपण महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पाहिली. त्यात त्यांनी मागील आपल्या सरकारची बाजू सांगितली व ठाकरे सरकारच हे आरक्षण मराठा समाजाला मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोप या ठाकरे सरकारवरती त्यांनी केला आहे. न्यूज मराठी लाईव्ह टीव्ही प्रमुख राजकीय पक्षाला आव्हान करत आहे, खास करून केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील ठाकरे सरकार यांनी मराठा आरक्षण वरून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मागील सर्व समाजाचे आरक्षण सुरक्षित ठेवून त्या आरक्षणाला धक्का न लावता वेगळ्या पद्धतीने ठराव मांडून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देऊन मराठा समाजातील तरुणाचे शैक्षणिक व नोकरीत होणारे नुकसान न होऊ देता त्यांना न्याय द्यावा हेच आव्हान केंद्र सरकारला व राज्य सरकारला न्यूज मराठी लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील ठाकरे सरकार एकत्र बसून त्यातून मार्ग काढून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देऊन न्याय देतील. हीच अपेक्षा आपण सर्वजण या सरकारकडून करूया. मित्रांनो, मी माझे रोखठोक विचार आपल्या समोर मांडले आहेत. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर न्यूज मराठी लाईव्ह टीव्ही या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका, कारण आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. तुमचे हेच प्रेम आमच्या चॅनलची ताकद आहे. आम्ही लवकरच www.newsmarathilivetv.com ही वेबसाईट व न्यूज मराठी लाईव्ह टीव्ही मोबाईल ॲप आपल्या सेवेसाठी घेऊन येत आहोत. व तसेच माझे मागील व्हिडिओ पाहण्यासाठी वरील आय बटनवर क्लिक करावे. तसेच माझा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना व नातेवाईकांनाही शेअर करावे ही आपणास नम्र विनंती. धन्यवाद.